हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा या मागणीसाठी पवन थोटे मित्रमंडळातर्फे संत सेवालाल जयंतीपासून पंतप्रधान यांना 1,00,000 पत्र पाठवण्यात येत आहे। काल स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीदिनी यवतमाळ येथील नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी भारतरत्न पुरस्काराबाबत पत्र भरून देत या अभियानास शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित समाज बांधवांनीही पत्र भरून दिलं असल्याची माहिती पवन थोटे यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक हरित क्रांतीचे प्रणेते 11 वर्षे महाराष्ट्राला अविरत सेवा देणारे पंचायत राज आणि रोजगार हमीसारखे योजना त्यांनी प्रखरतेने राबवल्या। या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला भारतरत्न मिळाला पाहिजे म्हणून आम्ही 15 फेब्रुवारी 2024 रोजी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीपासून देशाचे पंतप्रधान यांना 1,00,000 पत्र पाठवण्याचे अभियान सुरू केलेले आहे। आणि आज वसंतराव नाईक साहेबांची 111वी जयंती या निमित्ताने आम्ही पुन्हा या अभियानाला तीव्र स्वरूपात राबवून भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे अभियान कायमस्वरूपी राबवणार आहे। आणि वसंतराव नाईक साहेबांना भारतरत्न मिळालेच पाहिजे यासाठी सर्व बंजारा समाज बांधव सुद्धा आम्हाला सहकार्य करत आहे। आणि यवतमाळला सुद्धा स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचं शासकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे। अशा प्रकारे आम्ही भारतरत्न जोपर्यंत मिळत नाही त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नरत राहणार आहे। मी पवन थोटे, यवतमाळ।